बापाचा बाप माझा शुभा जन्मला तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला माझ्या जिजाऊची हुंडाई उजाले बळाला माझ्या जिजाऊची हुंडाई उजाले बळाला तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला तो हा माधव
हरी धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन 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 हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम 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 तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे तीक्ष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे 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 हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम 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 नाही भिड भार नाही भिड भार नाही भिड भार नाही भिड भार तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर तुका म्हणे जाण थोर तुका म्हणे सान थोर तुका म्हणे जाण थोर हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम ओ बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम ठोपा रखुमाई ठोपा हरी हरी ठोपा रखुमाई ठोपा हरी हरी ठोपा रखुमाई ठोपा हरी हरी ठोपा रखुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार जय गोपाळ धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे
हिची आम्हा करणे काम हिची आम्हा करणे काम हिची आम्हा करणे काम हिची आम्हा करणे काम बीज वाढावे नाम बीज वाढावे नाम पद सारे ग ग ग ग ग ग ग ग ग रे ग रे ग रे सा ग 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 प ग र प ग रे ग रे सा सारे ग रे ग प ग प द प द सा द प द प ग प ग रे सारे ग ग रे ग प प ग प द प द सा द प प ग प प ग ग रे रे ग ग ग 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 रे सा रे 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 ग ग रे ग ग रे सा सा ग ग रे ग ग रे सा सा ग ग रे ग ग रे ग ग रे सा सा 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 ग ग
सरे रे रे सरे रे रे सरे रे रे पद सारे गा ग रे सा सा ग ग रे रे सा सा द प पद सारे गा ग रे सा सा ग ग रे रे सा सा द पद सारे गा ग रे सा आ आ बीजवाड़ा पावी नाम आ आ आ सारे गा 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 रे गा रे गा रे सा पद सारे गा 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 ग प ग रे गा रे सा पद सारे गा रे सा सारे गा रे गा प ग प द पद सा सा द प द प ग प ग रे गा रे सारे गा रे गा प ग प द पद सा सा द प द प ग प ग रे गा रे सारे गा रे गा प ग प द पद सा सा द प द प ग प ग रे गा रे सा पद सारे गा गा रे सा सा ग रे रे सा सा द प पद सारे गा गा रे सा रे गा गा रे गा गा रे गा गा रे गा गा सारे 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 रे गा गा रे गा गा रे गा गा रे गा गा सारे 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 सारे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन सारे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तडिद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायां समान्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ज्ञानशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती
महेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मजरदा हे सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुर म्हणवणी विशेषवत्यादरू विवेकावर्याईसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि शिवजयंती उत्सवाचं महत्त्व सांगणारा अभंग आज या ठिकाणी प्रतिपादित केला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग हा 4 चरणाचा आहे. अर्थातच अभंग जर सप्ताहामध्ये घेतला हा तर त्याचं चिंतन थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मांडावं लागतं आणि शिवजयंती उत्सवानिमित्त घेतलं तर त्याचं चिंतन थोडंसं शिवजयंती उत्सवानिमित्तानं मांडावं लागतं. अभंग हा 4 चरणाचा आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला भव्यदिव्य हा शिवजयंती महोत्सव वर्ष किती आहे आपलं अखंड हरिनाम सप्ताह बाकी खुर्दावरनं सुद्धा बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अभंग हा तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचा अधिकार जर आपण पाहू गेलो कोण तुकोबाराय याच्याबद्दल बोलत असताना तुकोबारांची व्यापकता जर आपण पाहिली तर शास्त्रकार सांगतात हरी अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वडा अनुरेणू या ठोकळा आकाशाय वडा अनुरेणू या ठोकळा अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडे रेणू या ठोकळा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाय वडा तुकोबरांची व्यापकता केवढी सांगितली. तुकोबराय आकाशा एवढी ज्यांची उंची आहे ते तुकोबराय. मला असं वाटतं कधी कधी विचार केल्यानंतर तुकोबराय यांची उंची आकाशा एवढी नाही मग आकाशसुद्धा ज्यांच्या उंची पुढं ठेंगणं आहे ते तुकोबराय. एवढी मोठी व्यापकता महान असताना सुद्धा आपल्याकडं छोटं मोठं पद आलं तरी आपली छाती खऱ्या अर्थानं गर्वानं फुगून जाते. पण तुकोबरांची व्यापकता खऱ्या अर्थानं शास्त्रकारांनी 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांनी वर्णन केलं की ज्यांची व्यापकता ही आकाशापेक्षाही जे महान आहे एवढंच नाही एवढी मोठी व्यापकता असताना सुद्धा मायबाप मला असं वाटतंय तुकोबराय देवाकडं मागताना लहानपणा मागताय. लहानपणा देगा देवा लहानपणा देगा देवा लहानपणा देवा देवा लहानपणा देवा देवा मुंगे साखरे सरवा मुंगे साखरे सरवा
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. एवढी मोठी आकाशा एवढी व्यापकता असताना सुद्धा तुकोबराय देवाला मागणी करताय, देवा मला लहान होऊन राहू दे, मला जास्त मोठं होण्याच्या भानगडीत पाडू नको. एक प्रश्न मी आपल्याला विचारते, मला सांगा, माणसानं मुंगीहून साखर खावी की हत्तीहून लाकडं फोडावे? झोपले नाही ना तुम्ही चष्म्यावाल्या मावशी? लक्षपूर्वक ऐका. एवढी मोठी आकाशा एवढी व्यापकता तुकोबरायांजवळ असताना सुद्धा तुकोबराय देवाकडं मागताना लहानपणा मागताय. एवढी व्यापकता तुकोबरायांच्या जीवनात आहे. मला असं वाटतं हेच त्याच्यातला अजून मोठेपण आहे. मोठं असताना सुद्धा लहानपणा स्वीकारताय. तसा जर आपण विचार केला, मायबाप जी मोठी माणसं आहे ते आयुष्यामध्ये नेहमी लहान होण्याचा प्रयत्न करत असतात. जी लहान आहे ती मोठं होण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच मोठी आहे म्हणून लहान होण्याचा प्रयत्न करतात आणि लहान आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं मोठं होण्याचा प्रयत्न करत असतात. तुकोबरायांची उंची ही मोठी आहे, व्यापकता तुकोबरायांची मोठी आहे म्हणून तर लहानपणा मागताय. एवढी मोठी व्यापकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जीवनामध्ये लहानपणा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुकोबरांच्या गाथ्याला शास्त्रकारांनी पंचम वेद निर्माते म्हणून मानलाय. गाथा काय आहे बोला? पाचवा वेद आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचा विचार केला. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद 4 वेद आणि 5वा वेद म्हणून गाथ्याची ओळख आहे. मला सांगायचं एक आहे, ज्यांना गाथा जर वाचला आणि 4 वेद वाचले तर 4 वेदामध्ये आणि गाथ्यामध्ये फारसा फरक तुम्हाला वाटायचा नाही. त्याचं कारण आहे वेदाची उपमा तुकोबरांच्या गाथ्याला दिली आणि म्हणूनच पंचम वेद निर्माते म्हणून तुकोबरांचा गाथा त्या ठिकाणी ओळखल्या जातो. एवढंच नाही, 3 गोष्टी मी जीवनात सांगितल्या तुकोबरांच्या. पहिली गोष्ट आहे तुकोबरांच्या जीवनात व्यापकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लहानपण आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तुकोबरांच्या गाथ्याला पंचमवेद म्हटलंय. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की भक्तीच्या बाबतीमध्ये तुकोबरांच्या जीवनात एवढं समर्पण आहे, एवढं समर्पण आहे, एवढं समर्पण आहे. किती समर्पण आहे? देवा पहावा यासी गेलो, देवा पहावा यासी गेलो, तेथाची देव होनी ठेलो, तेथाची देव होनी ठेलो. देव माझा मी देवाचा, 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 देव माझा मी देवाचा. ही समाजे, ही समाजे, ही समाजे, ही समाजे, सत्यवाचा देव माझा मी देवाचा, 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 देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, देव पहावयासे गेलो, तेथची देव मी होऊन ठेलो. एवढं मोठं समर्पण आहे मायबाप, एवढं मोठं समर्पण आहे. तुम्ही म्हणाले या सगळ्या गोष्टी तुकोबरांच्या जीवनामध्ये एकवटल्या कशा? तुकोबराय सांगताच आपल्याला प्रथम चरणावरती यायचं आहे. धर्माचं पालन तुकोबराने कसं केलं याच्याबद्दल. मायबाप एवढ्या सगळ्या गोष्टी तुकोबरांच्या जीवनात एकवटल्या कशा? आकाशा एवढी हे व्यापकता, अणु रेणूपेक्षाही महानता. एवढंच नाही, एवढं मोठेपण असताना लहानपण, पंचम वेद निर्माते, भक्तीच्या बाबतीमध्ये समर्पण, एवढ्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये तुकोबरांच्या एकवटल्या कशा? तर त्याचं उत्तर, शास्त्रीय उत्तर असं आहे, तुकोबरांची ही एका जन्माची साधना नाही, तर तुकोबरांची ही सत्ययुगापासूनची साधना आहे. तुकोबराय प्रत्येक युगामध्ये आहात ना तुम्ही? झोपल्या नाही ना? किती लोक झोपले? हात वरती करा. आहात.
शरीरानं नाही मनानं. विठ्ठल 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 सत्ययुगापासून तुकोबराय देवा सोबत कसे. लक्षपूर्वक आहे का. सत्ययुगामध्ये साधा प्रश्न मी तुम्हाला करते, जास्त काही घाबरू नका. सत्ययुगामध्ये तुकोबराय होते कोण. जरा विचार करून सांगता, तोपर्यंत चहा घेऊन येते. सत्ययुगामध्ये तुकोबराय कोण होते. सत्ययुगामध्ये शिवरात्रीचा सप्ताह झाला ना आपल्या गावात, आता ऐकलं असेल तुम्ही थोडंफार. सत्ययुगामध्ये तुकोबराय भक्त प्रल्हाद होते. कोण होते. युग किती आहे. 4 युग आहे. 4 युगामध्ये सत्ययुगामध्ये तुकोबराय होते भक्त प्रल्हाद. देव कोण होता. क्या बात आहे. नरसिंह भगवान परमात्मा. सत्ययुगामध्ये देव नरसिंह आणि तुकोबराय भक्त प्रल्हाद. या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी देवानं नरसिंह रूपाना अवतार घेतला. प्रत्येक युगात तुकोबराय देवाबरोबर आहे. परमार्थ ही एका जन्माची साधना. हरिपाठ म्हटलं की लगेच वैकुंठात विमान नाही. सत्ययुगापासून तुकोबराय देवासोबत आहे. म्हणून या कलियुगामध्ये आता या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कलियुगामध्ये सत्ययुगात तुकोबराय आहे भक्त प्रल्हाद, देव आहे नरसिंह भगवान. त्रेतायुगामध्ये तेच भक्त प्रल्हाद म्हणजेच तुकोबराय. त्रेतायुगात कोण झाले. काही म्हणते एवढं कळलं असतं तर इथं कीर्तन करायला कशाला बोलावं लागलं. त्रेतायुगामध्ये तुकोबराय होते. क्या बात आहे. टाळी वाजवा यांच्या. भाऊसाहेब काकांसाठी टाळी होऊ द्या जोरदार. पैसे देऊन काही वाजवायचे नाही, त्याच्यामुळे जोरदार वाजवायचा. त्रेतायुगामध्ये भक्त प्रल्हाद तुकोबराय होते. कोण होते. अंगद महाराज होते. आणि देव कोण होता. रामप्रभू होते. आणि रामकथेचा जर आपण विचार केला, चांगला अभ्यास केला, श्रवण केली कथा, तर मला असं वाटतं सीता शोधण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न हनुमंतरायानंतर जर कोणी केली असेल तर ते हनुमंतरायांना मदत म्हणून अंगद महाराजांनी केले. लक्षपूर्वक आहे का. त्रेतायुगामध्ये तुकाराम महाराज होते. अंगद महाराज. देव कोण होता. रामप्रभू. तेच अंगद महाराज द्वापार युगामध्ये कोण झाले. उद्धव झाले. कोण झाले. कोण झाले. तुकोबराय. द्वापार युगात कोण आहे. उद्धव आहे. देव कोण आहे उद्धवाबरोबर. भगवान श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल उद्धव आणि गोपीचा संवाद काय आहे. भगवान श्रीकृष्ण काय आहे. गोपी काय आहे. उद्धवाचा ज्ञान काय आहे. उद्धवाचा गर्व काय आहे. गोपींची प्रेम भक्ती काय आहे. ही 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. मला सांगायचं एक आहे. द्वापार युगामध्ये प्रभू आहे कोण. तुकोबराय आहे उद्धव. आणि देव कोण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा. लक्षपूर्वक आहे का. पुढे तेच उद्धव भगवान कोण झाले. नामदेव महाराज झाले. कोण झाले. उद्धव कोण झाले. नामदेव महाराज झाले. आणि देव कोण झाला. पांडुरंग परमात्मा. नामदेव रायांचं स्थान जर आपण वारकरी संप्रदायामध्ये हे पाहिलं तर महाराष्ट्रातच नाही तर थेट वारकरी संप्रदायाची थेट पताका जर कुठं पोहोचवली असेल तर थेट पंजाबापर्यंत नामदेव महाराजांनी पोहोचवले असं म्हटलं जातं. शास्त्रकार असं वर्णन करतात. एकच टाळी झाली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली. टाळी झाली टाळी झाली टाळी झाली. एकच टाळी झाली. टाळी झाली टाळी झाली टाळी झाली.
शिव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. थेट पंजाबापर्यंत वारकरी संप्रदायाची पताका जर कोणी पोहोचवली असेल तर त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. विठ्ठल विठ्ठल तेच नामदेव महाराज पुढे कोण होतात? जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. तेच तुकोबराय पुढे कलियुगामध्ये कोण झाले? नामदेव महाराज. राहिलेले अभंग लिहिण्यासाठी तुकोबराय झाले कलियुगामध्ये. आणि पांडुरंग पांडुरंगच राहिला. मला सांगायचं एक आहे, ते तुकोबराय ज्यांची भक्ती ही एका जन्मापुरती मर्यादित नाही तर जन्मोजन्मापासून ज्यांची भक्ती सफल झाली. एवढंच नाही, सत्य युगापासून त्या ठिकाणी जे तुकोबराय देवासोबत होते त्या तुकोबरायांकडं काही साधक मंडळी जातात आणि साधक मंडळी तुकोबरायांना विचारतात, तुकोबराय धर्माबद्दल आपलं मत काय? तुकोबराय सांगतात की बाबा रे, जो धर्मपाशाचं आचरण करतो अर्थात धर्माचं जो रक्षण करतो त्याचंच रक्षण धर्म करतो. अर्थात जो धर्माचं रक्षण करत नाही त्याचा धर्म खऱ्या अर्थानं संत त्याचा पाखंड करतात, खंडन करतात. हेच तुकोबराय अभंगाच्या धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय धर्माचं पालन कसं करावं, धर्माचं पालन कोणकोणत्या वर्गाने केलं याचं प्रतिपादन तुकोबराय प्रथम चरणात करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्माचं पालन करणाऱ्या वर्गामध्ये 3 लोकांचा समावेश आहे. लक्षपूर्वक ऐका. प्रस्तुत अभंगामध्ये 3 लोकांचा समावेश धर्माचं रक्षण करणाऱ्यामध्ये सांगितला. पहिला धर्म सांगितला मानवाचा, दुसरा धर्म सांगितला साधूचा, तिसरा धर्म सांगितला परमात्म्याचा. लक्षपूर्वक ऐका. प्रस्तुत अभंगामध्ये जो धर्म आपल्याला मांडायचा आहे तो धर्म आहे मानवाचाही धर्म नाही, तो धर्म आहे देवाचाही धर्म नाही, तर तो धर्म आहे साधूचा धर्म. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरायांनी प्रतिपादित केला आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला धर्म आहे साधूचा धर्म. प्रतिपादित करण्यासाठी आपल्याला प्रथम 2 धर्माच्या पायऱ्यावरती चढणं गरजेचं आहे. पहिला धर्म सांगितला मानवाचा धर्म. मानवाचा धर्म काय हो? बोला, तुमचा आमचा धर्म काय? आपल्याजवळ जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. खरं तर आपण मराठी शाळेमध्ये शिकत आलो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हा धर्म थोड्या वेळ बाजूला ठेवा. प्रेम
प्रेम अर्पावे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मानवाचा खरा धर्म काय आहे? आपल्या जवळ जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. एखाद्याला जर गाता येत असेल, आमच्या धोंडीराम मामाला गाता येतं, त्यांनी कुणाला तरी दिलं पाहिजे. आमच्या काकांना गाता येतं, त्याने कुणाला तरी थोडंसं नोटेशन शिकवलं पाहिजे. आपल्याला कीर्तन येतं, आपण काहीतरी 2 गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे. ज्याला जे येतं ते दुसऱ्याला थोडं तरी कध्यावच वाटत नाही, दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. आपल्याजवळ जे आहे ते आपण दुसऱ्याला थोडं दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, शास्त्र सांगता आपला धर्म आहे, आपल्या जवळ जे आहे ते आपण दिलं पाहिजे. बऱ्याच लोकांनी चाली रेकॉर्डिंग करू दिल्या नाही. कशामुळं? संपलं भांडवल. बऱ्याच लोकांनी पखवाज रेकॉर्डिंग करू दिला नाही. बऱ्याच लोकांनी कीर्तन रेकॉर्डिंग करू दिली नाही. कशामुळं? एखादा मला सांगायचं एक आहे, आपल्याजवळ जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. जे देत आले माईबाप, त्यांची फोटो घरामध्ये लागले. ज्यांनी दिलंच नाही ना, त्यांची कोरोनामध्ये अवस्था आपण पाहिली असेल. ज्यांनी फक्त नोटा भरून ठेवल्या, त्यांची अवस्था बरोबर एका रात्रीमध्ये नोटबंदी झाल्यानंतर सगळ्या घराला, पैशाच्या घराला त्या ठिकाणी काढी लावावी लागली. मला सांगायचं एक आहे, आपल्या जवळ जे आहे 1 लाख रुपयाचं जर आपल्याला उत्पन्न असेल तर आपण खऱ्या अर्थानं परमार्थासाठी 10,000 रुपये दिले पाहिजे वर्षाला. 10,000चं उत्पन्न असेल तर 1000 देवाच्या नावानं बाजूला काढले पाहिजे. 1000 असेल तर 10 रुपये 100 रुपये तरी आपण देवाच्या नावानं त्या ठिकाणी बाजूला काढले पाहिजे. विठ्ठल 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 हो. मानवाचा धर्म सांगितला, आपल्याजवळ जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं. बोला, दिलं पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा माझं, नेहमी देणाराचं स्थान हे वरती असतं. कुठं असतं? बोला. आपल्या परिचयाचं उदाहरण देईल मी तुम्हाला. देणाऱ्याचं स्थान हे वरती आहे, फक्त घेतच असाल तर आपलं स्थान हे खाली असेल. तुम्ही म्हणाल कसं आहे? कसं काय आहे? रामकथेचा सिद्धांत आहे, लक्षपूर्वक ऐका. रामकथा असं सांगते, बाबा जर फक्त घेतच असाल ना तर नक्की आपलं स्थान खाली असेल. समुद्र माहीत आहे का तुम्हाला? समुद्र कसं फार गोड पाणी आहे ना अरबी समुद्राचं. कसं आहे अरबी समुद्राचं पाणी? कसं आहे? जर फक्त घेतच असाल, गोवेही माझ्यात आली पाहिजे, इंद्रायणी माझ्यात आली पाहिजे, चंद्रभागाही माझ्यात आली पाहिजे, नालाही माझ्यात आला पाहिजे, ओढाही मलाच येऊन मिळाला पाहिजे. फक्त घेण्याचं काम करत असाल तर मला असं वाटतं नक्की आपलं स्थान हे खाली असेल. समुद्र हा फक्त घेण्याचं काम करतो आणि म्हणून कदाचित दुर्दैव असं आहे, समुद्रावरती भेट देण्यासाठी जाणाऱ्या लोकांना कदाचित घरून पाण्याची बॉटल घेऊन बोला घरून पाणी बॉटलमध्ये भरून घेऊन जावं लागतं. एवढा मोठा समुद्र आहे हो, काय उपयोग आहे त्या समुद्राच्या श्रीमंतीचा? सांगा ना मला. जो फक्त घेण्याचं काम करतो, गोवी ही माझ्यात आली पाहिजे, इंद्रायणी माझ्यात आली पाहिजे, चंद्रभागाही माझ्यात आली पाहिजे. जो फक्त घेण्याचं काम करतो त्याचं स्थान हे नेहमी खाली आहे, पण जो देण्याचं काम करतो ना त्याचं स्थान वरती आहे. तुम्ही म्हणाल काय उदाहरण आहे त्याच्यासाठी? रामकथा सांगते, माईबाप मेघ नेहमी मेघ आपल्यावरती वर्षाव करतो. पावसाळा चालू झाला की मेघ आपल्यावरती बरसतो. अर्थात मेघ आपल्याला पाऊस देण्याचं काम करतोय म्हणून स्थान कुठं आहे? बोला. वरती आहे. जो देण्याचं काम करतो त्याचं स्थान वरती आहे, पण जो फक्त घेण्याचं काम करतो त्याचं स्थान नेहमी खाली आहे. साधा प्रश्न असेल माझा तुम्हाला, धरण पाहिलंय का तुम्ही? धरण टोपीवाले बाबा, धरण कशासाठी असतं? जीव देण्यासाठी. धरण कशासाठी? असू द्या, विनोदाचा भाग सोडा. धरणाला एक भिंत असते म्हटले. काय असते? भिंत असते. भिंत ही भिंत कशासाठी असते? तुम्हाला धरून आणलं का? भिंत कशासाठी असते? पाणी अडवण्यासाठी. धरणाचं काम आहे, भिंत असते धरणाला पाणी अडवण्यासाठी. दुसरा प्रश्न असा आहे माझा, धरणाला दरवाजे सुद्धा असतात, मग हे दरवाजे नेमके कशासाठी असतात? पाणी सोडण्यासाठी. मग जर पाणी सोडायचं आहे तर मग अडवायचं कशाला? धरणाला दरवाजेही असतात,
आणि धरणाला भिंतही असते. त्याचं उत्तर असं आहे, त्या धरणाबद्दल मला बोलायचंच नाही. कदाचित धरणासाठी भिंत असते. ही भिंत याच्यासाठी असते, धरणामध्ये पाणी अडवण्यासाठी भिंत असते. यदा कदाचित पाणी जर जास्त झालं तर ते पाणी सोडण्यासाठी दरवाजे सुद्धा असतात. बरं, कशासाठी असतात ते दरवाजे? धरण फुटू नये याच्यासाठी, जास्त झालेलं पाणी सोडण्यासाठी ते दरवाजे असतात. मला असं वाटतं त्या धरणाबद्दल मी बोलत नाही. आपल्या प्रपंचरूपी धरणामध्ये जर आपण फक्त पाणी साठवण्याचं काम करत असेल, धनरूपी, संपत्तीरूपी, पैसारूपी, वित्तरूपी पाणी जर फक्त साठवण्याचाच प्रयत्न करत असाल तर मला असं वाटतं मायबाप, कदाचित प्रपंचरूपी धरणाला जर दानरूपी दरवाजे नसेल तर कदाचित प्रपंचरूपी धरण फुटण्याची शक्यता नाही, दाट शक्यता बोला आहे, दाट शक्यता आहे. आणि म्हणून प्रपंचरूपी भिंतीला थोडासा एखादा दरवाजा मोकळा पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवाचा धर्म सांगितला, जे आपल्याजवळ आहे ते आपण दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. मानवाचा धर्म आहे, आपल्याजवळ जे आहे ते दिलं पाहिजे. दुसरा धर्म सांगितला आहे देवाचा धर्म. प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला जो धर्म मांडायचा आहे तो साधूचा धर्म मांडायचा आहे. पण साधूचा धर्म प्रतिपादित करण्या अगोदर या 2 पायऱ्यांनी चढणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा धर्म आहे देवाचा धर्म. काय आहे देवाचा धर्म? लक्षपूर्वक ऐका. देवाचा धर्म आहे मायबाप दृष्टांचा संहार करणं, सज्जनाचं रक्षण करणं. गोड उदाहरण, कोरोना काळामध्ये जर तुम्ही महाभारत पाहिलं असेल तर लक्षात येईल. किती लोकांनी महाभारत पाहिलं? कोरोनातच नाही, कधीतरी. महाभारतामध्ये सुंदर प्रसंग आहे. सांगू का नको सांगू? तुम्ही काय हालाना चालाना बोलाना असं वाटू राहिलं, सगळ्या बाकीचं टेन्शन तुमच्यावर आलं. देवाचा धर्म सांगितला. दुसरा देवाचा धर्म काय आहे? लक्षपूर्वक आहे का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो त्या वेळेला या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकामध्ये भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतं. आणि अवतीर्ण होऊन दृष्टांचा संहार, सज्जनाचं रक्षण, गोमातेचं रक्षण, ब्राह्मणाचं रक्षण भगवंताला करावं लागतं. हे आहे भगवंताचा धर्म. हा आहे भगवंताचा धर्म. अजून पुढे जाऊन सांगते. महाभारतामध्ये द्रौपदीचा प्रसंग लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना ज्ञात अज्ञात सर्वांना माहीत आहे. अतिशय छोट्या बालकापासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना माहीत आहे. महाभारतामध्ये दूतखेळामध्ये, दूतखेळ किती लोकांना माहीत आहे? पदर घेतलेला मावशी, दूतखेळ बरं जाऊ द्या. पत्ते किती लोकांना माहिती आहे? पत्ते पत्ते हा, आत्ताचे पत्ते फार पूर्वीचा महाभारताच्या काळामध्ये त्याला दूत म्हणायचे. काय म्हणायचे? सर तुम्ही आलात, तुम्हाला लेट पाहिलं बरं का मी. वणसगावरून या ठिकाणी शिंदे सर, दोघंही शिंदे काका या ठिकाणी उपस्थित आहे. दूतखेळ, पत्ते, आत्ताचे आपण त्याला पत्ते म्हणूया. काय म्हणूया? पत्ते. महाभारताच्या काळात आपण त्याला दूत म्हणूया आणि माध्यान्ह काळामध्ये आपण त्याला जुगार असा शब्द प्रयोग करूया. काय? जुगार. आताचे पत्ते. दोनही शब्दांनाही लक्षात राहिले तर पत्ते तेवढे लक्षात ठेवा. पत्ते सर्वांना कळतात. मला सांगायचं एक आहे, कौरवांच्या आणि पांडवांच्या दूत खेळामध्ये दोघांनी खेळ रंगवला आणि धर्मानं त्या ठिकाणी दूत खेळ मांडल्याबरोबर धर्मानं अगोदर स्वतःला मांडलं दूत खेळामध्ये. किती वाईट आहे हा खेळ बघा. काही काहींचे प्रपंच उद्ध्वस्त केले या खेळानं. धर्मानं अगोदर या दूत खेळामध्ये स्वतःला मांडलं, धर्म हरला. धर्मानं परत स्वतःच्या भावाला मांडलं. इकडे 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 मी. धर्म हरल्यानंतर धर्मानं भीमाला हरवलं, भीमाला बसवलं, मांडलं त्या दूत खेळामध्ये. भीमही हरला. परत धर्मानं त्या ठिकाणी अर्जुनाला मांडलं, अर्जुनही हरला. पत्त्यामध्ये आताचे पत्ते धरा तुम्ही. नकुलला मांडलं, नकुलही हरला. सहदेवाला मांडलं, सहदेवही हरला. अशा वेळेला धर्मराजा म्हटले, दादा दुर्योधना, आता हा खेळ आपण मोडायला हवा, कारण या खेळामध्ये आता सगळे हरले, माझ्याजवळ मांडण्यासाठी वस्तू राहिली बोला नाही.
खेळ वाईट आहे, खेळात आम्ही सर्व हारलो. आता मांडण्यासाठी माझ्याकडे दुसरी वस्तू नाही. परंतु दुर्योधन एवढा नीच प्रवृत्तीचा होता. दुर्योधन म्हटला, दादा एक वस्तू राहिली ना अजून. काय? द्रौपदी. द्रौपदी राहिली ना खेळामध्ये हे मांडण्यासाठी. मायबाप द्रौपदी सुद्धा खेळासाठी मांडावी लागली. एवढा वाईट आहे हा खेळ. द्रौपदीला खेळासाठी मांडलं. कालांतरानं परत दुर्दैवानं जे घडू नये ते घडलं. कवड्या उलट्या पडल्या. शकुनी मामा फार पटाईत होते त्या खेळामध्ये. कवड्या उलट्या पडल्या आणि कवड्या उलट्या पडल्याबरोबर परत पराभव झाला. पराभव झाल्याबरोबर दुःशासनानं सांगितलं, दुर्योधनानं सांगितलं, दुःशासन जा द्रौपदीच्या महालामध्ये द्रौपदीला ओढत आण. दुःशासन गेला. द्रौपदी विचार करते, नेहमी भाभी म्हणून वहिनी म्हणून येणारा आवाज आज द्रौपदी म्हणून कसा आला. पटपट पायऱ्या चढत त्या ठिकाणी खाली आले. नेहमी वहिनी म्हणून येणारा आवाज दादा आज द्रौपदी म्हणून कसा आला. ऐक ना द्रौपदी, आतापर्यंत तू आमची भाभीच होती, आतापर्यंत तू आमची वहिनीच होती. परंतु काय करणार, हारलात ना तुम्ही. त्याच्यामुळे तू खऱ्या अर्थानं आजपासून आमची दासी झाली. मायबाप दासी व्हावं लागलं. द्रौपदीला त्या ठिकाणी दुःशासन हात लावायला लागला. त्या ठिकाणी द्रौपदी बोलते, दादा माझ्या अंगाला हात लावू नका, मी एक रजस्वला नारी आहे. पण ऐकलं नाही, हात लावला. ओढत ओढत फरफटत त्या ठिकाणी दुर्योधनाच्या महालामध्ये नेलं. आणि नेल्याबरोबर द्रौपदी म्हणत होती, दुःशासन सभेमध्ये माझे बलाढ्य असे 5 पती बसलेले आहे. भीम आहे. तू जर मला हात लावलास तर कदाचित माझा भीम तुझ्या मांडीची चटणी केल्याशिवाय राहणार नाही. जर तू माझ्या अंगाला हात लावलास, माझा अर्जुन तुझ्या अंगाचा भुगा केल्याशिवाय राहणार नाही. माझा नकुल, माझा सहदेव तुला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. माझ्या अंगाला हात लावू नकोस. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी दुःशासनानं ऐकलं नाही. दासी आहे आमच्या आजपासून, भाभी नाही. तुम्ही हारलात म्हणून समजा, तुम्ही आजपासून आमची दासी आहात. मायबाप विचार केला. सभेमध्ये 5ही पती बसलेले होते. मोठमोठे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य बसलेले होते. पण त्यांनी सुद्धा टपाटप माना खाली घातल्या, कारण हारले होते ना. हरल्यामुळं झालं काय मायबाप, सगळ्यांनी माना खाली घातल्या. विचार केला द्रौपदीनं, आता बलाढ्य असणारे 5 पती ही द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य आपल्याला सोडू शकत नाही. आता धाव करावी लागेल आपल्याला भगवंताकडं. आणि म्हणून द्रौपदीनं धावा केल्या. कुणाला? कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. 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 वेळ कास खयाला बियेला ला. वेळ कास खयाला बियेला. वेळ कास खयाला बियेला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया लावीला दीनानाथ ब्रीद सांभाळिया पुले. माईबाप देवाला आवाज दिला, देवा पटकन आता तू धावलं पाहिजे. भगवान नेटके जेवायला बसले होते, पण द्रौपदीच्या धावा ऐकल्यानंतर धावत पळत आले आणि देवाला प्रश्न केला द्रौपदीने, भगवान एवढा उशीर का? द्रौपदी खरं सांग, तू मला आवाज कसा दिला? म्हटले, गोविंद द्वारकावासीन, गोविंद द्वारकावासीन. खरं सांग द्रौपदी, मी तुझ्या हृदयातच होतो, अंतर्यामी होतो, पण तू मला पाठवलं कुठे? हा, झोपलं नाही ना तुम्ही?
कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, मी तुझ्या हृदयातच होतो, पण तू परत मला कुठे पाठवलंस? खऱ्या अर्थानं द्वारकेमध्ये पाठवलं. खरं सांग द्रौपदी, द्वारकेहून इथं येण्यासाठी मला उशीर लागेल की नाही? लागणारच आहे. मला सांगायचं एक आहे, भगवान परमात्म्याचं काम आहे, भगवंताचा धर्म आहे. कोणता? एक पहिला धर्म मी तुम्हाला सांगितला. कोणता? देवाचा, आपला धर्म, मानवाचा, आपल्याजवळ जे आहे ते दिलं पाहिजे. दुसरा धर्म सांगितला कुणाचा? भगवंताचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होय धर्म की हानी. नाही का? ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्म वाढायला लागतो, पाप वाढायला लागतं, त्या त्या वेळेला या पृथ्वी तलावर भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात. फक्त भगवानच अवतीर्ण होत नाही, तर छत्रपतींच्या रूपामध्ये खऱ्या अर्थानं भगवंताच्या रूपाने, छत्रपतींच्या रूपानं एक अवतार छत्रपतींच्या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण होत असतो. विठ्ठल 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 जवळपास आपण छत्रपतींचा धर्म जर पाहिला आणि देवाचा धर्म पाहिला तर सारखाच आहे. थोडासा आपण शिवचरित्राला त्या ठिकाणी स्पर्श करू. धर्माचे पालन या विषयावरती. सह्याद्रीचा सिंह जन्माला, सह्याद्रीचा सिंह जन्माला आई जिजाऊ पोटी. हर हर महादेव घुमले गर्जना गड किल्ल्यांच्या ओटे. सह्याद्रीचा सिंह जन्माला आई जिजाऊ पोटी. हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओटी. या सह्याद्रीनं एका सिंहाला जन्म दिला. त्या सिंहाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून हा छत्रपती शिवाजी राजा गडावर गड त्या ठिकाणी जिंकतोय. बऱ्याच काळापूर्वी, बऱ्याच वर्षापूर्वी घडलेली ती घटना नंगानाच सुरू आहे. बरं, चौकामध्ये आमच्या आया बहिणींच्या अंगावरती हात टाकल्या जातोय. बरं, चौकामध्ये आया बहिणींची इज्जत लुटल्या जाते. फार काळापूर्वीचा हा प्रसंग आहे. अशा वेळेला अशा नराधमांचं करायचं काय? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती धर्माची हानी होते, त्या त्या वेळेला आमचा भगवान परमात्मा छत्रपती शिवरायांच्या रूपानं त्या ठिकाणी अवतीर्ण होत असतो. आणि असाच एक अवतार या पृथ्वी तलावरती, या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाला होता. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला, तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला, तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला. अन्य होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, ज्याला कल्याणाची शिंग म्हणा जगद्गुरु तुकोबाची. धोरण बांधली स्वराजाचे त्या तोरणा गडाला, धोरण बांधली स्वराजाचे त्या तोरणा गडाला. श्री धर्मवीर संभाजी महाराज की शिवनेरी पर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा बापाचा बाप वागा शोभा जन्मला, तो बापाचा बापाचा बाप वागा शोभा जन्मला. तो बापाचा बापाचा बाप वागा शोभा जन्मला, तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला. झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा, त्याला अफजलखानाचा कोंदळा त्याने काढीला बाहेर. प्रतापगडच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, प्रतापगडच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. एकटा एक महिला मंडळ एक. तो बापाचा बापाचा बाप वागा शोभा जन्मला, तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला. तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला, तो बापाचा बाप वागा शोभा जन्मला. काय कळतोय मंडळी? लक्षपूर्वक ऐका. किल्ल्यावर किल्ले जिंकल्या जात आहे, गडावर गड जिंकले जात आहे. हे आदिलशहाच्या काळी त्या ठिकाणी गेलेलं आहे. या राजाचं करायचं काय? हळूहळू गडावर गड तो जिंकतोय. राजाचं करायचं काय म्हणून मायबाप हो मोठी सभा भरली जाते. गडावर जिंकी गडाला
गडावर गड जिंकले जात आहे, किल्ल्यावर किल्ले जिंकले जात आहे, ही बातमी त्या ठिकाणी आदिलशहाच्या कानावरती त्या ठिकाणी गेलेली आहे. या राजाचं करायचं काय? आदिलशहानं मोठी सभा भरवलेली आहे आणि या सभेमध्ये त्या ठिकाणी आदिलशहानं हुकूम केलेला आहे. समोर पानाचा विडा ठेवलेला आहे. कोण आणेल या राजाला पकडून? सर्वांनी खाली माना घातलेल्या आहे. हा विडा उचलण्यासाठी कोणीही तयार नाही. तेवढ्यात पाठीमागे एक बडी बेगम त्या ठिकाणी बसलेली होती. या बडी बेगमची तळपायाची आग मस्तकात गेली. बडी बेगमचं डोकं त्या ठिकाणी सळसळायला लागलं आणि बडी बेगम सभेमध्ये उठून त्या ठिकाणी बोलायला लागले. अरे कोणीच्या सभेमध्ये मर्दा माणूस नाही का? कोणीच्या छत्रपती शिवरायाला त्या ठिकाणी पकडून आणू शकत नाही का? बडी बेगम बोली समयाला, बोलली समयाला, बेगम बोली समयाला, बडी बेगम बोली समयाला, दरबारात मर्द नाही उरला, दरबारात मर्द नाही उरला, धरा देतो भरा बांगड्याला, धरा देतो भरा बांगड्याला, पकडून आण राजाला, राजाला जिराजी, राजाला जिराजी, राजाला जिराजी. बडी बेगम त्या ठिकाणी बोलायला लागली. या सभेमध्ये कुणीही मर्द नाही का? कुणीच्या छत्रपती शिवरायाला त्या ठिकाणी पकडून आणू शकत नाही का? त्यावेळेला अफजल खान त्या ठिकाणी पाठीमागे सभेमध्ये बसलेला आहे. पाठीमागून कुणाचा तरी पायांचा बुटांचा त्या ठिकाणी कर्र 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 असा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे. कुणाचा होता तो आवाज? अफजल खानाच्या पायांच्या बुटाचा त्या ठिकाणी तो आवाज होता आणि अफजल खान आवाज करत त्या ठिकाणी समोर आलेला आहे. अफजल खानानं त्या ठिकाणी पाण्याचा विडा उचललेला आहे आणि अफजल खान बोलायला लागलेला आहे. मैं लाऊंगा शिवाजी को, शिवाजी डोंगर को छुआ. अरे शिवाजी शिवाजी काय करत बसलास? मी पकडून आणतो त्या राजाला. असे उद्गार त्या ठिकाणी अफजल खानाचे ऐकल्यानंतर आदिलशहानं सिंहासन सोडलेलं आहे. सोडील सिंहासनाला, सोडील सिंहासनाला, मिठी बघा मारली खानाला, मिठी बघा मारली खानाला, पकडून आण राजाला, राजाला जिराजी, राजाला जिराजी, राजाला जिराजी. आदिलशहानं त्या ठिकाणी सिंहासन सोडलेलं आहे आणि आदिलशहानं अफजल खानाला त्या ठिकाणी मिठी मारलेली आहे. अफजल खानाला मिठी मारल्याबरोबर अफजल खान त्या ठिकाणी मोठ्या गुरमीत छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी निघालेला आहे. जिंदा या मुर्दा असं म्हणत त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या दिशेने अफजल खान वाटचाल करणार आहे. पण मायबाप, राजाला पकडायचं म्हटल्याबरोबर मुहूर्त तर पाहिलंच पाहिजे. मुहूर्त पाहण्यासाठी काजीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि काजीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, खान आजचा मुहूर्त चांगला नाही, तुम्ही जाऊ नका. राजाला पकडण्यासाठी आपण उद्या जाऊया. आज तुम्ही जाऊ नका. आज तुम्ही खानाला पकडून आणू शकत नाही, राजाला पकडून आणू शकत नाही. आज जाणं योग्य नाही. आज मुहूर्त चांगला नाही. परंतु अफजल खानाला स्वतःच्या घमंडीचा, ताकदीचा त्या ठिकाणी घमंड होता, गर्व होता. अफजल खान त्या ठिकाणी काजीच्या मुंडीला त्याने त्या ठिकाणी धरलेलं आहे. काजीच्या धरलं मुंडीला, काजीच्या धरलं मुंडीला, सर्व दिशी पिळलं बघा तिला. काजीच्या धरलं मुंडीला, सर्व दिशी पिळलं बघा तिला, पकडून आण राजाला, राजाला जिराजी, राजाला जिराजी, राजाला जिराजी. काजीच्या मुंडीला त्या ठिकाणी धरलेलं आहे आणि एका क्षणार्धात काजी त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. तेवढ्यात खानाची आवडती पत्नी त्या ठिकाणी आली. आता आवडती म्हटल्याबरोबर नावडती असणारच. इतिहास असं सांगतो, खानाला एकूण एक बायको नाही तर एकूण 64 बायका होत्या. किती? 64 बायका होत्या आणि आवडती पत्नी त्या ठिकाणी जाऊ नका म्हटल्याबरोबर या खानाला एका पत्नीचा नाही 64
64 बायकांचे मुर्दे खाली पाडले आणि ज्या विहिरीमध्ये त्यांचे मुंडके टाकले त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी. आजही तुम्ही विजापूरला गेलात तर खानांच्या ज्या 64 बायका होत्या त्या 64 बायकांचे मूर्त्या त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत. मला सांगायचं एक आहे, एकूण 64 बायकांचे मुर्दे त्या ठिकाणी खानानं खाली पाडले. क्षणार्धात पत्न्यांना खाली पाडलं आणि खान आता छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी निघालेला आहे. छत्रपती शिवरायाला पकडायचं म्हटल्याबरोबर थेट मुद्द्यात हात घातला पाहिजे आणि म्हणून खान आता तुळजापूरच्या दिशेने त्या ठिकाणी निघालेला आहे. तुळजापूरच्या दिशेने खान आलेला आहे. तुळजापुरामध्ये खानानं नंगानाच सुरू केलेला आहे. बरं चौकामध्ये आया बहिणींची इज्जत लुटलेली आहे. बरं चौकामध्ये लेकी बाळींच्या अंगावरती हात टाकलेला आहे. राजाला पकडायचं म्हटल्याबरोबर थेट मुद्द्यात हात घातला पाहिजे म्हणून एक डोकं त्या ठिकाणी खानानं लढवलेलं आहे. प्रत्यक्षात भवानी मातेच्या अंगावरती त्या ठिकाणी हात घातलेला आहे. भवानी मातेच्या अंगावरती सपासप खानानं मार केलेले आहे. राजांची तळ पायाची आग त्या ठिकाणी मस्तकात चाललेली आहे. भवानी मातेचा अपमान म्हणजे राजांचा अपमान आहे. भवानी मातेच्या अंगावरती त्या ठिकाणी वार केलेले आहे आणि आता हा खान खऱ्या अर्थानं तुळजापुराकडून पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे आणि या खानानं पंढरपुरामध्ये सुद्धा नंगानाच सुरू केलेला आहे. आया बहिणींची इज्जत लुटलेली आहे. बरं चौकामध्ये लेकी बाळींच्या अंगावरचं वस्त्र त्या ठिकाणी फेकून दिलेलं आहे आणि पंढरपुरामध्ये नंगानाच घातलेला खान आता परत शनी शिंगणापूरच्या दिशेने निघालेला आहे. शनी शिंगणापूरच्या दिशेने खान आलेला आहे. शनी शिंगणापूरला आल्यानंतर खानाला त्या ठिकाणी महादेवावरती भगवान शिवजींच्या मूर्तीवरती सपासप वार केलेले आहे आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गोंधळ घातल्यानंतर हा खान आता त्या ठिकाणी रहमतपूर मार्गे वाईला आलेला आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या कल्पना त्यासे नाही जाणी वशक करीन काय कल्पना युक्तीची आणि प्रतापगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आलेला आहे आणि प्रतापगडच्या पायथ्याशी आल्याबरोबर राजा त्या ठिकाणी राजगडावरती आहे. राजावरती संकट बघा. एका बाजूला आवडती पत्नी सईबाई थोड्या वेळामध्ये प्राण सोडणार आहे. भयंकर तब्येत बिघडलेली आहे. थोड्या वेळामध्ये सईबाईंचे प्राण ज्योत मावळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला राजावरती आलेलं संकट बघा. एका बाजूला अर्धांगिनी त्या ठिकाणी आजारी आहे, स्वर्गाची वाट त्या ठिकाणी धरणार आहे आणि दुसऱ्या बाजूला खान वाल चाल करून त्या ठिकाणी वाईला आलेला आहे. दोनही संकट. पत्नी शेवटचा श्वास घेते म्हणून राजा त्या ठिकाणी पत्नीकडे जातात. सईला विचारतात, सई गरज आहे तुमची या महाराष्ट्राच्या मातीला. सई अजून फार गरज आहे या महाराष्ट्राच्या मातीला. अजून गेलो नाही पाहिजे. ठीक आहात ना तुम्ही? सईबाई बरं वाटतंय ना तुम्हाला? राज थोड्याच काळामध्ये मी आता शेवटचा श्वास घेणार आहे राजा. आणि सईबाईंचे शेवटचे जे उद्गार आहे ते फार खतरनाक आहे, भयंकर आहे. सईबाईचे उद्गार ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणवल्याशिवाय राहत नाही. सईबाई शेवटचा प्रश्न करतात, राज मला माहीत आहे धर्मासाठी आपण लढत आहात. राज माझं शेवटचं मागणं आहे हो, द्याल राज? मागणं सई, काय हवंय ते माग सई. राजा माझं शेवटचं मागणं आहे, द्याल राज? सई जे पाहिजे ते माग मी द्यायला तयार आहे. राज बघा, शेवटच्या थोड्याच वेळामध्ये मी आता शेवटचा श्वास संपवणार आहे राजा. माझी एक छोटीशी मागणी आहे राजा. मी गेल्यानंतर माझ्या बाळाला छत्रपती संभाजी महाराजांना जीव लावाल ना राजा? जीव लावाल ना म्हटल्याबरोबर छत्रपतींच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा त्या ठिकाणी वाहतात. सई आमच्या प्राणापेक्षाही जास्त जीव आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना लावणार. जेवढी आमची काळजी घेणार नाही तेवढी काळजी आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांची
शंभूराजांची घेऊ सई आपल्याला चिंता नसावी असे बाळाचे उद्गार ऐकताच त्या ठिकाणी सईबाईने प्राणज्योत मावळलेली आहे. सईबाईनं शेवटचा श्वास घेतलेला आहे. सईची प्राणज्योत त्या ठिकाणी मावळलेली आहे. एका बाजूला पत्नी गेल्याचं दुःख आहे, पण दुसऱ्या बाजूला स्वराज्यावरती संकट त्या ठिकाणी चाल करून आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीचं दुःख राजा बाजूला ठेवतात आणि स्वराज्यावरती आलेलं संकट त्या ठिकाणी बघतात. माईबाप ज्या ठिकाणी खान आलेला आहे त्याच्या दिशेने आता राजा वाटचाल करतात. मासाहेबांना सांगतात, मासाहेब तुम्ही आता चिंता नसावी, तुम्ही याच ठिकाणी रायगडावरती थांबा, राजगडावरती थांबा, आम्ही आता जातोय. तिकडं जर तुम्हाला नेलं तर कदाचित तुमच्यावरती संकट आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही इथं थांबा. आणि आता ज्या ठिकाणी खान आलेला आहे छत्रपती शिवराय त्या दिशेने त्या ठिकाणी निघतात. खान आलाय कुठे? प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलेला आहे. छत्रपती शिवराय त्या ठिकाणी गडावरती आहे. छत्रपती शिवरायांबरोबर इतिहास तुम्ही वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल. जीवा महाला छत्रपती शिवरायांसोबत आहे. मात्र आपल्या खानाबरोबर जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सय्यद बंडा. माईबाप तुमच्या माहिती सव सांगते. अफजल खानाच्या सोबतीला जो आला होता सय्यद बंडा त्याचं नाव होतं. किती ताकद होती त्याच्यात माहित आहे का तुम्हाला? या सय्यद बंडामध्ये ताकद एवढी होती असं इतिहास सांगतो. एका क्षणात हा सय्यद बंडा 10 जणांची मूर्ती एका सेकंदात खाली पडत होता. एवढी ताकद या सय्यद बंडाची होती. आणि तो सय्यद बंडा कोणासोबत होता? छत्रपती अफजल खानासोबत होता. मात्र छत्रपती शिवरायांसोबत त्या ठिकाणी छत्रपती जीवा महाला त्या ठिकाणी होते. जीवा महाला अर्ध्या रस्त्यापर्यंत त्या ठिकाणी राजांसोबत येतात आणि त्यांच्या लक्षात येतं राजा खानासोबत त्या ठिकाणी सय्यद बंडा आहे. राजाला कळतात. राजा म्हणतात जीवा महाला जाऊन सांगा खानाला सोबत जर सय्यद बंडांना घेऊन येत असाल तर जिथपर्यंत आलोय तिथून रिटर्न जाऊ आम्ही. जीवा महाला त्या ठिकाणी खानाच्या कानावरती आवाज सांगतात, काय सय्यद बंडा जर सोबत असेल तर आम्ही युद्ध करणार नाही. आणि म्हणून खान विचार करतोय. शक्तीचा घमंड होता खानाला. खान म्हणतोय एवढंच ना, काय ताकद आहे त्या छत्रपती शिवरायामध्ये? नाक दाबलं तर जीव जाईल आताच पोरगते. हरकत नाही म्हटले, सय्यद बंडाला मी बाहेर उभा करून ठेवतो असं म्हणतात. राजे तयारीतच होते महाराज. राजे म्हणतात त्यांना तयारीतच होते. राजा खाली आले. जेव्हा महालालाही सोबत बाहेर उभं केलं. खानासोबत आलेल्या सय्यद बंडालाही त्या ठिकाणी बाहेर उभं केलेलं आहे. आणि आता खान त्या ठिकाणी खान आणि छत्रपतींची भेट आहे. खान त्या ठिकाणी बोलताय छत्रपती शिवरायांना, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. शिवाजी राजा याने आमच्या गळ्याला मिठी मारा. शत्रू होता खान. दोघांची गळा भेट त्या ठिकाणी होते आणि गळा भेट होता क्षणीच त्या ठिकाणी खान दगा करतो. कट्यारीचा वार त्या ठिकाणी खान करत असतो. कटारीचा वार त्याने केला. कटारीचा वार त्याने केला. खर खर आवाज आला. खर खर आवाज आला. चिलखत होता गाला. चिलखत होता गाला. माईबाप दोघांची गळा भेट होते. गळा भेट होण्याच्या अगोदर छत्रपती शिवराय हे भवानी मातेची प्रार्थना करत असतात. स्वप्नामध्येच त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना भवानी मातेनं दर्शन दिलेलं असतं. तलवार दिलेली असते. राजा या तलवारीला नाव द्या भवानी. राजा युद्धाप्रसंगी घाबरू नका. ही तलवारच काम करेल. ही तलवार म्हणजे साक्षात मी आहे. भवानीचा अवतार ही तलवार आहे. आणि राजा त्या ठिकाणी मनातल्या मनात भवानी मातेचं त्या ठिकाणी जागर करतात. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. 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 आमचा घालावा गोंधळ वाजतो हरिनामा संबळ. आमचा घालावा गोंधळ वाजतो हरिनामा संबळ. अनादि निर्गुण
प्रार्थना त्या ठिकाणी छत्रपती शिवराय करतात. दोघांची गळा भेट होते आणि गळा भेट झाल्याबरोबर खान दगा करतो. कट्यारीचा वार छत्रपती शिवरायांवरती करतो आणि वार केल्यानंतर मायबाप खान मोठ्यानं ओरडतो, दगा. दगा हा शब्दप्रयोग ऐकता सय्यद बंडा बाहेरून त्या ठिकाणी पळत येतो आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांवरती हा सय्यद बंडा वार करतो. इतिहासामध्ये असा उल्लेख आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. सय्यद बंडावने त्या ठिकाणी कळत नकळत त्या ठिकाणी या युद्धामध्ये खान आणि छत्रपती शिवरायांच्या युद्धामध्ये छत्रपती शिवरायांच्या मस्तकात त्या ठिकाणी वार केलेले आहे आणि हा वार ज्यांनी चुकवला, इतिहासात कोरलेलं नाव आहे त्यांचं जीवा महाला. हा वार त्या ठिकाणी जीवा महालांनी वाचवलेला आहे आणि असं म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा सगळा वार छत्रपती शिवराय वाचले कुणामुळं? बोला, जीवा महालामुळं. आणि मायबाप या युद्धामध्ये त्या ठिकाणी वाघ नख छत्रपती शिवरायाने अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसून कोथळा बाहेर त्या ठिकाणी काढलेला आहे. म्हणून छत्रपती शिवरायांबद्दल असं बोललं जातं, रणी भिडलाय जाऊन हाती तलवार घेऊन, रणी भिडलाय जाऊन, केली मुघलशाही नष्ट. जीव केली मुघलशाही नष्ट. छत्रपती शिवाजी महाराज की. महिला मंडळ श्री धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. माझ्या राजानं घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. शिवरायाने घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. हाती तलवार घेऊन आणि भिडलाय जाऊन, हाती तलवार घेऊन आणि भिडलाय जाऊन, केली मुघलशाही नष्ट. ए हो, शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. शिवरायाने घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. माझ्या राजानं घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. माझ्या शोभावानी राज आजवर नव्हता पाहिला, मावळ्यांच्या साथीत घडलंय मातीत मुघलशाहीला. शोभावानी राज आजवर नव्हता पाहिला, मावळ्यांच्या साथीत घडलंय मातीत मुघलशाहीला. शूरनीरत निर्भीडा नाही झुकला कुणा पुढं, त्यांचे विचार सर्वश्रेष्ठ. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरीपर्यंत आवाज यायला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायाने 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 घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. शिवरायाने घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्य निर्माण केले बुद्धीचे ते जाणं, लाज राखली मातीची म्हणजे शिवाजी राजानं. हिंदवी स्वराज्य निर्माण केले बुद्धीचे ते जाणं, लाज राखली मातीची म्हणजे शिवाजी राजानं. लया विमानानं काही प्रेमी गाणं, स्वर कितीचा हळू कृष्ण. शिवरायाने 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 घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. शिवरायाने घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. शिवरायाने घेतले कष्ट म्हणून घडला हे महाराष्ट्र. हाती तलवार घेऊन रणी भिडलंय जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडलंय जाऊन, केली मुघलशाही नष्ट. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून